थोडस राहिलंय. कमॉन कमॉन. बघा मी आता 8 वाजता जेवण चालू होणार आहे. चला आता आम्ही जेवून घेतो मस्त. पहिलं गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आशिष जाधव ब्लॉग्स. आज आहे 5 तारीख आणि उद्या आहे 6 जून. तर आम्ही आलो रायगडावरती. आता आम्ही पाचाडपासून एक 2 ते 3 किलोमीटर मागं आहोत. तर आम्ही थोड्या वेळातच रायगडावरती पोचू. यावेळेस 2026च्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी गावावरून आपला भाचा आणि भाची दोघं आलेले आहेत आणि यांना आपण घेऊन चाललोय रायगडावरती. काय चाललंय मागं तुमचं खुनवा खुनवी? काहीतरी चाललंय यांचं खुनवा. अरे काय जोक झाला? माझ्या मामाचा एक आपलं काय म्हणतात त्याला काय बोलतात? ब्लॉग आहे माझ्या मामाचा आशिष जाधव ब्लॉग. हा, अजून एवढं हे काय बोलायची गरज होती? व्हिडिओज बनवतो. हा व्हिडिओ बनवतो. व्हिडिओ बनवतो त्यांना माहिती आहे. ट्रेकिंग करतो. हा तू काय माहिती देतोय का माझी? हा माहिती देतो. ते जाऊ दे. आता यांची फर्स्ट बाईक राईड आहे. तर हे खास याच्यासाठीच गावावरून जाऊन मी यांना घेऊन आलो. आता यांची फर्स्ट राईड आहे. तुम्हाला बाईक वरती आलेलं कसं वाटते? बाईक वरती पहिल्यांदा आताच आपले जवळपास 100-103 किलोमीटर झालेत आम्ही आलोय. कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय. खूप छान म्हणजे चांगलं. तुझा पार्श्वभाग दुखतोय का नाही? हा दुखतोय का नाही? हा हा, याचा पार्श्वभाग दुखतोय. तुझा नाही दुखत? अरे जा. आता दोघं कसले बोलत होते, यार लय वाट लागली यार बाईक वरती, मामा तू कसं जातो एवढ्या लांब, वाट लागली ना. आता व्हिडिओ मध्ये बोलतात नाही दुखत. काय नाही होत. आता पूर्ण ओला झालाय खालून वरून. पूर्ण इथलं पाणी पूर्ण खाली चाललंय. ट्रिपल सीट आलोय आणि मागं टेंट आहे. हा टेंट वरून आठवलं तर यावेळेस आपण कॅम्पिंग करणार आहे. एक दिवस आपण आधी आलेलो आहे. प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळेस आपण राज्याभिषेक सोहळ्याला किंवा शिवजयंतीला त्याच दिवशी निघतो सकाळी. तर यावेळेस या दोघांची इच्छा होती की कॅम्पिंग करायची. त्यामुळे यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण टेंट वगैरे, म्हणजे टेंट आपलाच आहे, आपल्याकडे टेंट आहे. तर कॅम्पिंग आपली पहिली आहे ही. तर टेंट वगैरे आणला आपण. तर वरती तर मस्त टेंट वगैरे बांधायचा. हा माझा पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे कॅम्पिंगचा. म्हणजे जेवढे आतापर्यंत मी ट्रेकिंग केलं, कॅम्पिंग वगैरे कुठंच नाही केलेली. कॅम्पिंग माझी फर्स्ट आहे. यांच्यामुळंच फुल म्हणजे एकदम रेडी होऊन आलेलो आहे. तो छोटा गॅस वगैरे, तो छोटा बर्नर येतो ना, तो त्याचे ते कॅन वगैरे, गॅसचे कॅन वगैरे, मॅगी वगैरे आणलेले, फुल कांदा मिरची, टोप बीप आणलाय, ताट बीट आणलंय, चमचा बिमच्या, फुल राडा करणार आहे. वरती सगळं जेवणाची व्यवस्था असते, पाण्याची व्यवस्था असते. तरी सुद्धा यांना वरती मॅगी खायची आहे त्या गॅस वरती शिजून. त्यामुळे यांची इच्छा म्हणून आपण गॅस पण आणलाय आणि मॅगी पण आणले. तर पूर्ण एकदम धिंगाणा करणार आपण यावर्षी. तर एवढंच होतं. तर आता आम्ही निघतोय इथून एक 7-8 किलोमीटर असेल अंदाजे. तर आता आम्ही निघतोय. आता इथून आपण डायरेक्ट जाऊ पायथ्यावरती. दिसतंय का चिंटू? उभा राहा. दिसतोय का? हा आता ते बस. गाड्या आपण पार्किंगला लावल्यात आणि इथून चाललोय आपण बसमध्ये. आता इथून बसची सोय आहे. गाड्या पुढे जातात पण आता जास्त गर्दी असल्यामुळं गाड्या मागे थांबवल्या. 2-3 पार्किंग दिल्यात आणि त्या पार्किंग पासून बस व्यवस्था ठेवलेल्या आहेत. इथून जायचं आपल्याला बसमध्ये. असं पूर्ण फिरून हा आपला जो डांबरी रोड आहे तो असा इथं येईल पायरीजवळ. आपण डायरेक्ट इकडून चाललो. डायरेक्ट
काम 25. पुढे बघून चालायचा. नीट नीट. बॅग दे नाही तिकडे माझ्याकडं. थांब तिथं पुढं. चिव धावू नकोस. चल थांब त्यांना जाऊ दे. थांब थांब. इथं हवं तरी आली. चल चिव पुढं. चिंटू नीट चालायचा. झोल असं पुढं द्यायचा. मागं झोल नाही द्यायचा. हा पुढं वाकायचा. हा बरोबर. फर्स्ट ट्रेक. मामा भांजे. मामा भांजे. मामाची थोडी फाटलेली आहे यांना घेऊन आलाय म्हणून. हाय गाईज. गाईजला कसा घावालाय बघा. नीट नीट. हे बघ हे असं जर केलं ना परत सांगतो नीट चालायचं. शान आम्हा हळू चल ना. मी कसा हळू उतरलो. धावायची काय गरज आहे का. धावायचं नाही. फास्ट नाही चालायचं. आरामात पाय ठेवायचा. माती आहे पाय सटकत असतो. हा बरोबर. नीट हळू. चल इकडून चल. नाही तर लेफ्टनी. तू लेफ्टनी चल चिंट्या. आरामात जा बाई. नाही तर चल इकडूनच ये. तिकडे जास्त चढण आहे. आरामात स्लीप होशील. बाबा यांना घेऊन आलोय मी शॉर्टकटनी. पण मीच घाबरतोय. चल हळू हळू हळू. कुंफू पांडा. कुंफू पांडा. चल वर चल. आता हे बघ इथं दुकान आहे. चल लगेच रुमाल दे. चिंटू सगळी माती अंगाला नको लावून घेऊ. आले आले आले. सक्सेसफुल. थोडंसं राहिले. कमॉन कमॉन. नीट. नीटा. चल चला. हॅलो इकडं बघ किती फिरून यायला लागलं असतं आपल्याला. पूर्ण या रोडने आलो असतो आपण. चला शॉर्टकट मारला. थोडा फायदा झाला आमचा. थोडं थांबता तर पाणी वगैरे पितो. या स्वयंसेवकाने आपली नावे नियंत्रण कक्षामध्ये केलेले. ज्यांना शिव कार्य करण्याची इच्छा आहे, ज्यांना शिवभक्ती, ज्यांना शिव कार्य करायचं आहे, शिवाजी महाराजांची सेवा करायची आहे, या लोकांनी नियंत्रण बघायचं त्याच्यात. जी बघा आम्ही आता रायगडाच्या पायथ्याला आलेलो आहोत. पाहताय का 50% चढलेलो. 50% आम्ही आता इथे चढलेलो आहोत. अजून 50% बाकी. अजून 50% राहिलेले आहेत. ही बघा किती मोठे राहिलेले आहे अजून. आतापर्यंत आम्ही 2 स्टॉप घेतले. आतापर्यंत आम्ही आता 2 स्टॉप घेतलेले आहेत. हे बघा नजारा. चल चल. शिव महाराज
छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की अरे काय झालं? हाय गाईस, या खायला. बाबा आला रे. हाय गाईस. तुषार पारीख जिथं कुठं असतील तुमचे मित्र वेळीचा माळ येथे वाट पाहत आहे. कसा खातोय बघा रेडा. आला बाबा, चढला. वाटलं नव्हतं चढल म्हणून, पण चढला. त्यांना भूक लागलेली म्हणून थांबलो इथं. आलोय आपण तलावाजवळ आहोत. त्यांचं खाऊन झालं का वरती जाऊ, मस्त जागा शोधू कुठेतरी आणि टेंट टाकू मस्त आणि देव ताणून मस्त आराम करू जाऊ. आमचा टेंट झालेला आहे रेडी. हे बघा आमचा टेंट रेडी झालेला आहे. हे बघा आता याच्या आतमधली साफसफाई चालली आहे. याच्या आतमधली कचरा झालेला आहे. हे बघा आहे किती इथे टेंट आहेत. आम्हाला तिकडे जागा नव्हती म्हणून आम्ही इकडे आलो टेंट लावायला. बघा हे बघा इथे ते टेंट लावलेलं आहे. तिथे आम्हाला जागा नव्हती, आम्हाला तिकडे जागा नाही भेटली. आम्ही इकडून असं इकडं शोधत इकडून शोधून इथं भेटली आम्हाला जागा. आम्हाला जगदेश्वरच्या मंदिराच्या इथे जागा. बघा आता आम्ही जेवायला चाललो. बघा चला. दादाला घे ब्लॉग मध्ये. हे बघा दादा. आता आम्हाला जेवायचंय. थोड्या वेळची परत सुरू करतो तो ब्लॉग. आता बस झाले. मित्रांनो, आमचा टेंट लागलेला मस्त पैकी एकदम भारी मध्ये. आता यांना भूक लागलेली, यांना खायची मॅगी. इथं जेवण असतं पण जेवण 8 वाजता चालू होणार आहे. तर आम्ही घरातून 8 वाजता आम्ही पोहे खाऊन निघालो होतो. तर आम्हाला लागला आता भुका. आम्ही थोडेफार चिप्स वगैरे खाल्ले. घालते कॅमेरामध्ये. हे आमचा गॅस आहे छोटावाला. हे बघा आमचा छोटावाला गॅस. इकडं मॅगी पातेलं आहे की बघा. इथं घे आहे का हे इथं असं इथं जोडायचं. मग असं इथं लायटरने पेटवायचं, भिंगायचं, कमी जास्त करायचं. आमच्याकडं एक फुल आहे, 2 अर्धी. आता अर्धा नाही, हाफ 2 हाफ एक फुल आहे. हे बघा मॅगी करायची आज. आमचं बेडरूम बघा. बेडरूम बघा. काय पूर्ण मॅगी सांडली. कपडे बाहेर राहू द्या, चल नंतर काढू. घे बघा आमचे आता सगळे कपडे घाण झालेले आहेत. घे बघा आता हे आहे. तुम्हाला जॉईन करून दाखवतो. झटकवले बाहेर. येतं का तुला? येतं का? आहे ना.
हे बघा मी आता पाणी बॉटल आणत चाललेलो आहे. आम्हाला मॅगी खायची आहे. पाणी आमचा ब्लॉगर बघा, ब्लॉगर चिंटू दी ब्लॉगर 2-2 बॉटल घेऊन येतोय बघा. चिंटू दी ब्लॉगर लवकर ये. कशाला लवकर आहे? गट्ट्या गट्ट्या बॉटल घे त्याच्या हातातून. हाय गाईज, हाय गाईज, हाय गाईस, हाय गाईस, त्याला पण हाय गाईस, इकडं कर. हाय गाईस. लय ब्लॉग करतोय आज. सगळी ब्लॉगिंग त्यांनीच केलेली आहे आणि मी सगळे व्हिडिओ टाकणार. काय बोललाय काय माहिती. आम्ही मॅगी बनवतोय आता. कशाला पकडते? मला काढायचंय. काय काढायचंय? मग मी काहीतरी बोलतोय ना. हा बोल. नुसतं याच्या मामा भांडण- किती खडूस आहे बघा. आमचा मामा किती खडूस आहे. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. आहेच बघा, आहेच. खडूस नाही. तुम्ही कॅमेऱ्यासाठी यांचे भांडणं चाललेत. मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे, मला पाहिजे. आता याला मी बॉटल आणायला पाठवलेली, एक बिस्लरी प्यायला आणि एक तिथं नळातून भरायला आणायला पाठवलेली मॅगीसाठी. तर असाच चालला होता. असा काय बोललाय काय नाही त्या व्हिडिओ मध्ये मी पण व्हिडिओ अजून बघितली नाही. जाऊन आलाय का आता आपण मस्तपैकी मॅगी बनवू. पूर बाहेरचा नजारा असा आहे. सगळीकडे एकदम सगळीकडे नुसते टेंटच टेंट आहेत आणि आमची आता चालली मॅगी. बघा ही बघ, हिला शरम हो राहिली, हिला लाज वाटू राहिली. मामा नाही लाजत. आमचा मामा बिलाज आहे, त्याला लाजच वाटत नाही. गजब बेइज्जती है. काय ना बिनलाजा डायरेक्ट. हे बघा, हे बघा, आम्ही आलेलो रायगडावर. खूप अवघड आहे रायगड चढायचं म्हणलं तर, पण आम्ही तरी चढतो. प्रयत्न केला आम्ही आणि आमचा प्रयत्न सफल झाला, सक्सेसफुल झाला. तू बोलत असताना तुझ्याकडे घ्यायचा कॅमेरा. उद्या राज्याभिषेक सोहळा आहे.
लांब धर. नुसतं तोंड उद्या राज्याभिषेक सोहळा आहे. दाखव. हात का झटकते रे? हे वर थोडं. वर. यावर शेर्डले मारले आहे. आता इथं कुस्ती ते चालू आहे. आता आम्ही कुस्ती बघायला जातो. 8 वाजता जेवण आहे. तिथं ऑनलाईन पण जेवण असतं, पण त्याला पैसे लागतात. आमच्याकडे पैसेच नाहीत. एकदम चकाचक. चकाचक बघा भांडा कशी घासतो बघा आपला मामा. चला मित्रांनो, या जेवायला. आम्ही जेवतोय. रायगडावरचं जेवण पहिल्यांदा खातोय. पहिल्यांदा म्हणजे नाईटला पहिल्यांदा खातोय. जसं आपण आल्यावरती जेवण जेवतोच. आम्ही एक आयडिया केली. काय आयडिया केली रे? याची लाईन आहे ना, जेवणाची लाईन इथं आहे ना, इथं जगदीश्वराच्या मंदिराच्या इथं भोजनालय लागलेले, तिथून होळीच्या माळापर्यंत आहे लाईन. तर आम्ही काय केलं, लेडीजची लाईन छोटी होती. लेडीजच्या लाईनमध्ये आम्ही हिला पाठवलं. ही लेडीज आहे, हिचा फायदा झाला, घेऊन आलो मी. हिला पाठवलं आणि तिच्यासोबत हा पण गेला. हा छोटा बाळ, हा जाऊ शकतो. छोटा मोठा बाळ, यांना काय माहिती बाळ किती गंड्याचा आहे. मग याला पण पाठवलं. मग चिव याच्यामध्ये घेऊन आला डब्यात आणि हा याच्यामध्ये घेऊन आला. 10च मिनिटामध्ये जेवण भेटलं. नाही तर काय वाट लागली असते आमची वाट. हा, ती लाईन बघूनच भूक गेली होती चिंटू. चला आता आम्ही जेवून घेतो मस्त. पहिल्यांदा हा एक्सपिरियन्स आहे. अशा वातावरणामध्ये जेवतोय, एकदम भारी वाटते, लय भारी. तुला कसं वाटतंय चिंटू? तुम्ही तर रायगडावरतीच फर्स्ट टाइम आलात. लय भारी वाटतं ना? खूप तुला? छान, खूप छान, खूप छान. छान. चला जेवून घेऊ. कालो खाजा Yeah.
हातवर सर्वांच्या हातवर आला असेल शिवबाला हात छत्रपती शिवनेरी जन्मला शिवबा शिवनेरी जन्मला राजन काय केलं अरे बांधलं तोरण तोरण